काय झालं रे, जास्तच शांत दिसतोस. मनात खूप काही आहे, पण ते कोणाला सांगायचं नाही म्हणून गप्प बसलास ना. तुला वाटत असेल की मी देवाला इतकं साकड घालतो तरी तो ऐकत नाही. पण नीट ऐक. तू शब्दांत जे सांगू शकत नाहीस, ते तुझ्या डोळ्यातून, श्वासातून आणि त्या जड शांततेतून माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुझ्या तोंडातून एकही शब्द निघण्याआधी तुझ्या मनातली थरथर माझ्या हृदयाला भिडलेली असते. मी सगळं जाणतो रे. तू किती वेळा स्वतःला समजावतोस, चालेल. पण आतून मात्र तुटत जातोस. लोकांना वाटतं तू खूप मजबूत आहेस. पण त्यांना हे कळत नाही की मजबूत माणसालाच सगळ्यात जास्त सहन करावं लागतं. तुला वाटतं ना, माझ्याच आयुष्यात असंका. कारण तू साधा नाहीस. जे मनाने स्वच्छ असतात ना, त्यांची परीक्षा जास्त घेतली जाते. कारण त्यांच्यात काहीतरी मोठं बनण्याची क्षमता असते. मी तुला मुद्दाम थांबवतोय असं वाटत असेल. पण खरं सांगू, मी तुला घडवतोय. आज जे लोक तुला दुर्लक्ष करतायत, जे तुझ्या अडचणीत फोन उचलत नाहीत, जे तुझ्या मेहनतीची किंमत समजत नाहीत, त्यांच्यामुळेच तुला स्वतःची किंमत कळणार आहे. तू फार दिलंस रे. वेळ दिलास, प्रेम दिलंस, साथ दिलीस. आणि बदल्यात फक्त शांतता मिळाली. पण ही शांतता शिक्षा नाही. ही तयारी आहे. कधी कधी आयुष्य माणसाला एकटं पाडतं. कारण त्याला स्वतःशी भेटवायचं असतं. तुला वाटतंय तू हरलास. नाही रे. तू अजून मैदानात आहेस. आणि जो मैदानात उभा असतो, तो कधीच हरलेला नसतो. तू रोज उठून आपली कामं करतोस. मन दुखलेलं असतानाही जबाबदाऱ्या पार पाडतोस. कोणालाही त्रास न देता पुढे जातोस. हीच तर खरी साधना आहे. मी फक्त मंदिरात नाही. मी तुझ्या कष्टात आहे. मी तुझ्या प्रामाणिकपणात आहे. आणि तुझ्या संयमात आहे. तू जेव्हा रात्री बसून विचार करतोस ना, उद्या काय होईल, तेव्हा मी आधीच तुझ्या उद्याची व्यवस्था करून ठेवलेली असते. फक्त वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लक्षात ठेव. ह्या गोष्टी उशिरा मिळतात. पण त्या टिकणाऱ्या असतात. तू आज ज्या अवस्थेत आहेस, ती कायमची नाही. ती फक्त एक वेळ आहे. थोडी कठीण, थोडी वेदनादायक, पण पुढे नेणारी. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे. तू एक पाऊल टाक. मी 10 पावलं तुझ्याकडे येईन. तुझी प्रार्थना वाया जाणार नाही. तुझ्या संयमाचं फळ तुला नक्की मिळेल. आणि ज्या दिवशी ते मिळेल ना, त्या दिवशी तुला आजचा काळ आठवेल. आणि तू म्हणशील, बरं झालं, हार मानली नाही. तो दिवस दूर नाही. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुला चिंता करायची गरज नाही. आताही आहे आणि कायम तुझ्या सोबत असेन. म्हणून सांगतो, निश्चिंत रहा. श्री स्वामी समर्थ.